नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कांचन्स किचनमध्ये आज मी बनवणार आहे तांदळाचे खिचे पापड. आपण पाहू आता. इथे मी तांदळाचं पीठ घेतले. मी तांदूळ 3 दिवस भिजवून घेतले. 3 दिवस आपल्याला भिजत ठेवायचे आहेत हे तांदूळ खिचे पापडांसाठी. आणि ते रोज पाणी चेंज करायचं आहे, धुवून स्वच्छ. पाणी नाही चेंज केलं तर त्यांना घाण असा वास येतो तांदळांना. आपले पापड आपले भरपूर असे फुलतात भिजत घातलेल्या तांदळांचे. आता आपण पाहू किती घ्यायचं आहे. मी थोडेसेच बनवणार आहे. हे 1 किलो आहे पीठ. मी थोडं घेणार आहे, अर्धा किलो बनवणार आहे. तर मी इथे कप घेतला हा पा. मी हा 1 कप घेतो. अजून एक घेते. हा बघा, थोडा अर्धा घेते अजून. ह्याच कपाने आपल्याला 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. जसं 1 कप आपण तांदूळ घेतलोय तसं 1.5 कप पाणी घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला 3-4 कप पाणी लागणार आहे. मी 4 कप घेते. थोडं जास्त टाकलं तरी पण चालेल. थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवता येईल. 4 कप टाकले मी. आता आपण गरम करून घेऊ पाणी. उकळी आणू. बघा पाणी गरम झालंय, उकळी आले. मी 1 चमच पापड खार टाकून घेते आणि मीठ पण टाकते 1 चमच. छान असं हलवून घ्यायचं आहे. चेक करू शकता तुम्ही, म्हणजे मीठ तुम्हाला कमी जास्त पण मीठ टाकलं की खारट असे पापड चांगले लागत नाही. आता आपण पीठ टाकून घेऊ. उकळे आले. असंच झाकण ठेवून देऊ. पिठावरती थोडं पाणी आले की नंतर हलवून घेऊ. आपल्या पिठावरती पाणी आले. आता आपण हलवून घेऊ, घोटून घेऊ असं. हे बघा अशा प्रकारे. तुम्ही पाण्यामध्ये पण जिरं टाकू शकता. मी अजून जिरं टाकलं नाही, आत्ता टाकणार आहे. पाण्यामध्ये जिरं टाकल्यानंतर कलर येतो. मी आत्ता जिरं टाकून घेते. 1 चमच टाकते. हलवून घेते परत. एक वाफ देऊ. 2 मिनिटं झाकण ठेवू. आपले 2 मिनिटं झाले. आता आपण काढून घेऊ परातीमध्ये. मी काढून घेते. गरम आहे. मॅशरने मी बारीकच आहे, तर गरम आहे त्याच्यामुळे मळायचं आहे आपल्याला. थोडंसं सॉफ्ट करून घेते. म्हणजे तुम्ही एका वाटीने नाही तर तांब्याने करू शकता. मी हाताने आता मळून घेते.
जास्त थंड पण नाही, गरम आहे, हाताला सोसवेल असंच आहे. छान असं मळून घ्यायचं आहे, आतमध्ये गोळे वगैरे असलेले बारीक करून. आता मी छोटे छोटे गोळे करते. मी अशा प्रकारे करून घेते. असे इथे मी गोळे बनवून घेतले. आता आपण वाफ देऊन घेऊ त्यांना 5 मिनिटं फास्ट गॅसवर. आपले 5 मिनिटं झाले, पहा. हे पहा, एक मी काढून घेते. दोन गोळे घेते, दोन. हे बघा. आणि बाकीचे असेच झाकून ठेवायचे आहे. हे गरम आहे त्याच्यामुळे तांब्याने मी मॅश करते. मळून घ्यायचं आहे. जसं तुम्ही छान एवढं असं मळशीला ना, तसे छान असे पापड होतील आपले. गरम गरमच मळून घ्यायचं आहे. मी 2 गोळे घेतले. असं वाटते तुम्हाला चिकटायला, नाही चिकटत अजून. पहा, तेलाची पण गरज नाही पडले. आता मी छोटे छोटे गोळे करून घेते. थोडंसं तेल लावले हाताला. अशा प्रकारे करून घेते. मी असे गोळे बनवून घेतलेत. आता आपण पापड करायला घेऊ. चला, असे झाकून घ्यायचं आहे, म्हणजे गरम गरम लवकर लवकर होतात आपले पापड. मी इथे पेपर घेतला आहे प्लॅस्टिकचा. हां, आपण थोडंसं तेल लावायचं आहे, जास्त नाही लावायचं तेल. दोन्ही साईडला लावून घ्यायचं आहे. गोळा घेऊ, ते ठेवून देऊ. प्लेटने दाबून घ्यायचं आहे. हाताने थोडंसं पसरून गोल बनवून घ्या. जाड असा वाटला तर थोडा हाताने पसरायचा आहे. पहा, अशा प्रकारे मी बनवून घेते. हे असे मी घरीच सुकायला ठेवत आहे फॅन खाली, नंतर उन्हामध्ये टाकायचे आहे. असेच बनवून घेते मी आता.
सगळे पापड बनवून झाले. आता आपण 2 दिवस सुकवून घेऊ छान कुरकुरीत करून. आपले किच्चे पापड बघा वाळून मस्त कुरकुरीत असे झाले. हे मस्त असे आले बघा. आता आपण तळून पाहू. तेल ठेवले गरम करायला. तेल गरम झाले. आता आपण सोडून बघू. हा किती मोठा असा फुललाय पापड. हे बघा. अजून एक दाखवते तुम्हाला. किती मोठे झाले किच्चे पापड. तुम्हाला दाखवते साईज मी. ही पहा ही छोटी साईज आहे. आपला पापड किती फुलून मोठा झालाय. हे बघा. खायला पण टेस्टी लागतात. अशा प्रकारे तुम्ही पण बनवून पहा. लाईक सबस्क्राईब नक्की करा. हे पहा किच्चे पापड.